रामगड गाव नमुना क्रमांक 8 व घरपट्टी नोंदणी अभावी विकासापासून वंचित मूलभूत सुविधा व शासकीय योजनांसाठी नागरिकांची जिल्हा परिषदेकडे धाव। अक्कलकुवा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत अलीविहीर अंतर्गत असलेल्या मौजे रामगड गावातील नागरिकांना घरांची नमुना क्रमांक 8 मध्ये नोंद व घरपट्टी नोंदणी न झाल्याने मूलभूत सुविधा व शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे। या गंभीर प्रश्नाबाबत गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय मागितलाय। नोंदणी अभावी विकास ठप्प। रामगड येथे अनेक कुटुंबे वास्तव्यास असूनही आजपर्यंत गावातील घरांची नियमित घरपट्टी नोंद ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8 मध्ये नोंदणी करण्यात आलेली नाही। ग्रामपंचायतीच्या अभिलेखात नोंद नसल्याने रस्ते, गटारे, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, घरकुल योजना यासारख्या मूलभूत सुविधा तसेच इतर विकास कामांसाठी आवश्यक शासकीय नोंदी उपलब्ध होत नाही। कायद्याचे उल्लंघन। निवेदनात नमूद केल्यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रामपंचायतीने गावातील मालमत्ता व घरांची नोंद ठेवणे बंधनकारक आहे। तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा व अभिलेख नियमानुसार नमुना क्रमांक 8 मध्ये घरांची व मालमत्तेची नोंद करणे आवश्यक आहे। याशिवाय भारतीय संविधानातील अनुच्छेद 38 व 46 नुसार अनुसूचित जमाती व दुर्बल घटकांच्या विकासासाठी शासनाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे। नागरिकांच्या प्रमुख मागण्या। गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे खालील मागण्या केल्या आहेत। तात्काळ सर्वेक्षण। गावातील सर्व घरांचे सर्वेक्षण करून नमुना क्रमांक 8 मध्ये तात्काळ नोंद करावी। अधिकृत नोंदणी, घरपट्टी नोंदणी करून अधिकृत अभिलेख तयार करावेत। मूलभूत सुविधा, रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता, गटारे यासाठी विशेष निधी मंजूर करावा। योजनांचा लाभ। शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तातडीने प्रशासकीय कार्यवाही करावी। पाहणी अहवाल। संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावे। पंचायत राज व्यवस्थेनुसार गावातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे। त्यामुळे मौजे रामगड गावातील नागरिकांना शासनाच्या विकास योजनांचा समान लाभ मिळावा। गावाच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। प्रशासन व निवेदनाची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली।